ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हातकणंगले तालुक्यातील घरकुलांसाठी 51.20 कोटीचा निधी, 2560 लाभार्थ्यांना दिलासा। आमदार डॉक्टर अशोक माने यांच्या प्रयत्नांना यश। हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तब्बल 51,20,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। याचा 2560 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ होणार आहे। तालुक्यातील घरकुलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होण्याची पहिलीच वेळ आहे। यासाठी आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी विशेष प्रयत्न घेतले। हातकणंगले तालुका विस्ताराने मोठा आहे। तब्बल 2.5 ब्लॉकचा हा तालुका असल्यामुळे लोकप्रतिनिधींना विकास कामे आणि शासनाच्या विविध योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। परंतु आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी जनतेला मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत यासाठी प्रयत्न करत आहेत। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात मतदारसंघासाठी 108 कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणला। तर 2 दिवसापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून तब्बल 2560 घरकुलांसाठी निधी मंजूर करून घेतला। प्रत्येक घरकुलासाठी 2 लाख रुपये याप्रमाणे तब्बल 51,20,00,000 रुपयांचा निधी हातकणंगले तालुक्यात आलेला आहे। यामुळे घरकुलांचे लाभार्थी समाधान व्यक्त करत आहेत। मतदारसंघातील 20 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात हा निधी आला असून उर्वरित गावांसाठी निधी आणण्यासाठी माने यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर हुपरी, वडगाव नगरपालिका आणि हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील घरकुलांसाठी 2.5 लाख रुपये प्रमाणे निधी आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे माने यांनी सांगितले। महानकर न्यूजसाठी हातकणंगलेहून विठ्ठल बिरंजे।